लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनातून पोलीस ठाणे फुलंब्री वडोद बाजार आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्यामार्फत फुलंब्री तालुक्यातील बेरोजगार युवक युवतीसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। प्रथम एज्युकेशन फाउंडेशन नादराबाद तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे फुलंब्री तालुक्यातील 32 जण जाणार आहे। हे निवासी प्रशिक्षण शिबिर असून प्रशिक्षणासाठी जाणारे प्रशिक्षणार्थी यांना हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण, इलेक्ट्रिकल्स, प्लंबिंग, हेल्थ केअर, ऑटोमेटिव्ह, सोलर पॅनल इतर महत्त्वाचे प्रशिक्षण शिबिरातून भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी असून 2 महिने निवासी प्रशिक्षण शिबिर पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थी यांना नोकरी देण्याची हमी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दल आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन हे संयुक्तिक देत आहे। सदरचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला असून या उपक्रमाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने, वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कोमल शिंदे, फुलंब्री आणि वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रमुख दामोदर बोलकुंडवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले असे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.